नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेता खूपच वैतागलेली असते आणि ती बडबड करत म्हणते की काय यार, कसला बालिशपणा आहे, मूर्खपणाचा कळस आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय झालं, कोण? तेव्हा श्वेता सांगते की मिठ्ठू आणि कोण, कसला बालिशपणा लावलाय ग. आणि ती रागाने प्रेरणाला म्हणते की तुझ्यामुळे इथे बसावं लागतंय आम्हाला, नाहीतर तिचं ऐकलं नसतं मी. तितक्यातच तिथे रोशन आंटी ऑर्डर घेऊन येतात आणि त्या सर्वांना खाण्यासाठी आग्रह करायला लागतात. आता सर्वजणी सँडविच खायला लागतात. प्रेरणा मात्र विदाऊट केचप सँडविच खायला लागते. तेव्हा रोशन आंटी प्रेरणाला म्हणतात की असं सुकं सुकं का सँडविच खाते, थांब मी तुला केचप देते. असं म्हणून त्या प्रेरणाला केचप द्यायला लागतात. आता केचप देत असतानाच अचानक श्वेताच्या कपड्यांवर केचप सांडतो. तेव्हा श्वेता रोशन आंटीवर खूपच चिडते आणि ओरडून म्हणते की काय चाललंय तुमचं, माझे सगळे कपडे खराब केले. आणि तो चष्मा कशाला गळ्यात घालायला दिलाय का, लावा ना डोळ्यावर, दिसत नाही का तुम्हाला. यावर रोशन आंटी घाबरत म्हणायला लागतात की मी जाणून बुजून नाही केले, चुकून झालं. तेव्हा श्वेता म्हणते की जाणून बुजून कशाला कोण सॉस सांडेल, चूक झाली ना, जरा बघा ना, शांतपणे वागा, कशाला एवढी धावपळ करताय काय माहिती. यावर वल्लरी म्हणते की अहो श्वेताताई, काय बोलताय तुम्ही, शांत व्हा ना जरा. यावर श्वेता म्हणते की हो बोला, म्हणजे मलाच बोला तुम्ही सगळे. आणि ती रोशन आंटीकडे बघत म्हणते की इथेच गळा दाबेला मी कधीतरी. तेव्हा सर्वजण खूपच शॉक होतात. आता प्रेरणा श्वेताला समजवायला लागते. इकडे रोशन आंटी खूपच घाबरलेली असते आणि ती घाबरत म्हणते की किती चिडते ही मुलगी, मला तर हिची खूप भीती वाटते आणि मला आता इथून जायला हवं. तेव्हा श्वेता अजूनच चिडते आणि रोशन आंटीला म्हणते की मी काय भूत आहे, एक काम करा ना तुम्ही, मला त्या मेंटल हॉस्पिटलमध्येच पाठवा की श्वेता वेडी आहे म्हणून. तेव्हा रोशन आंटी घाबरतच तिथून निघून जातात. आता तेजा श्वेताला समजवत म्हणते की काय श्वेता, तू आधी काहीतरी खाऊन घे, भुकेमुळे कधी कधी असं होतं चिडचिड. असं म्हणून ते श्वेताला समजावत काहीतरी खायला सांगतात. आता तेजा प्रेरणाकडे बघत म्हणते की प्रेरणा, हे सगळं ना तुझ्यामुळेच होतं या, तू आम्हाला सकाळपासून इथे बसवून ठेवलेस, बघतेस ना आमची कशी चिडचिड होते, काय काय होतं आमच्यासोबत. आता तिथून हर्षित येताना दिसतो. तेव्हा प्रेरणाचं लक्ष हर्षितकडे जातं आणि ती हर्षितला आवाज देत म्हणते की अरे हर्षित दादा. तेव्हा हर्षित प्रेरणाकडे बघत म्हणतो की प्रेरणाताई, आणि तो सर्वांजवळ येत आश्चर्याने म्हणतो की आज इथे मैफिल जमली आहे तर. तेव्हा प्रेरणा म्हणते की अहो म्हणजे हो, ते आपली मिठ्ठू आहे ना, सगळ्यांना काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून इथे बसलो आम्ही तिची वाट बघत, तुम्ही पण बसा ना. आता हर्षित म्हणतो की हो, मलाही बोलली की काहीतरी सरप्राईज आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, तिचा फोन आला की मग आपण सगळे वर जाऊया. आता हर्षित तेजाकडे बघत म्हणतो की तेजा कशी आहेस, काय चाललंय. मात्र यावर तेजा काहीच उत्तर देत नाही. तेव्हा हर्षित आश्चर्याने विचारतो की अरे तेजा, काय झालंय, एवढी उखडलेली का वाटते. मात्र तेजा हर्षितच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा हर्षितला थोडंसं विचित्र वाटतं आणि तो म्हणतो की तेजा काय झालंय, बोलणं तर लांबच राहिलं, साधं तू माझ्याकडे बघत पण नाहीयेस. तेव्हा तेजा म्हणते की तू मला भेटायला थोडीच आलायस. तेव्हा हर्षित आश्चर्याने विचारतो की म्हणजे. यावर तेजा सांगते की म्हणजे तुला मिठूने बोलवलंय ना इकडे, जा भेटायला, तिलाच भेट. आता हर्षित तेजाच्या शेजारी एका खुर्चीवरती बसतो आणि म्हणतो की गजब बेइज्जती आहे यार. तर आता यानंतर आपण पाहतो की खूपच रात्र झालेली असते आणि सर्वजण खूपच टेन्शनमध्ये असतात आणि मिठूच्या फोनची वाट पाहत असतात. आता प्रेरणा वैतागत म्हणते की अंधार पडलाय आणि किती रात्र पण झाली आहे, कधी फोन करणार आहे ही मुलगी. आता हर्षित तेजाकडे बघत म्हणतो की तेजा, हे जरा खूपच होतं या, तिने बोलवलं तर मी काय नाही म्हणणार आहे का. आता श्वेता सर्वांकडे बघत म्हणते की बस झालं आता, हे शेवटचं, आणि ती मिठूच्या सांगण्यावरून मी माझ्या घराच्या बाहेर राहणार नाही. आणि ती प्रेरणा आणि वल्लरीकडे बघत म्हणते की तुमच्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा प्रेरणा म्हणते की ही अशी कशी आहे मुलगी, कधी फोन करणार आहे, किती वेळ झाला आपण इथे बसून आहोत. आता तेव्हा वल्लरी म्हणते की मी एक काम करते, मी त्यांना फोन करते. आणि ते सर्वजणी रूमकडे बघायला लागतात आणि म्हणतात की लाईटही लावलेली नाही अजून. आता वल्लरी मिठूला फोन लावायला लागते, मात्र मिठू काही फोन उचलत नाही. तेव्हा श्वेता खूपच वैतागते आणि म्हणते की बस झालं, मी जाते, तुम्हाला यायचं तर या, नाही तर इथेच बसा. आणि ती तेजाला विचारते की तेजा तू येतेस का माझ्याबरोबर. तेव्हा तेजा म्हणते की हो. तेव्हा सर्वजणी म्हणतात की हो, खूप उशीर झालाय, आमचाही पेशन्स आता संपायला लागलाय, आपण सर्वजणच वर जाऊया. असं म्हणून ते सर्वजणच वर जायला निघतात. आता सर्वजण वरती येतात आणि रूमचा दरवाजा उघडून आत येतात. तर घरामध्ये
अंधार असतो। आता तेजा खूपच चिडलेली असते। आता तेजा रागातच लाईट ऑन करते, तेव्हा सर्व डेकोरेशन पाहून तेजा खूपच शॉक होते। आता मिठूने सर्व रूममध्ये तेजा आणि हर्षितचे फोटोज लावलेले असतात। आता सर्वजणी त्या फोटोकडे बघायला लागतात आणि सर्वजणी खूपच खुश झालेले असतात। तेजा मात्र खूपच आश्चर्याने त्या फोटोकडे आणि सर्व डेकोरेशनकडे बघत असते। आता हर्षित तेजाला म्हणतो की तेजा, हे सगळं काय आहे? त्यावर तेजा काहीच उत्तर देत नाही। आता वल्लरी म्हणते की खूप छान सजवलंय ना घर, आवडलं ना तुम्हाला? तेजा खूपच शॉक झालेली असते आणि ती इकडे तिकडे बघत असते। तितक्यात तिचं लक्ष टेबलवरती असणारे एका ग्रीटिंग कार्डकडे जातं। आता ती आश्चर्याने ते ग्रीटिंग कार्ड हातात घेते आणि त्याच्यावर लिहिलेलं असते की टू हर्षित फ्रॉम तेजा, असं म्हणून ते कार्ड बघायला लागते। आता त्यामधील जे मेसेजेस असतात ते बघून तेजा खूपच आश्चर्यचकित झालेले असते, तर हर्षितला सुद्धा काहीच समजत नसतं। आता तेजा अडखळत म्हणते की हे सगळं काय केलंय मिठूने? आता तिला तिथेच टेबलवर एक चीट दिसते। आता तेजा ती चीट हातामध्ये घेऊन बघते, तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की प्लीज प्ले द व्हिडिओ। आता तेजा आश्चर्याने म्हणते की व्हिडिओ, असं म्हणून ती इकडे तिकडे बघायला लागते, तर समोरच मिठूने तिचा मोबाईल ठेवलेला असतो। आता तेजा त्या मोबाईलकडे बघत म्हणते की पण पासवर्ड, तर त्या चीटमध्ये मिठूने पासवर्डसुद्धा दिलेला असतो। तेजा आश्चर्याने म्हणते की पासवर्ड दिला आहे याच्यामध्ये, आणि खूप शॉक होऊन म्हणते की ही तर माझी बर्थ डेट आहे। आता श्वेता तिच्या हातातून तो पासवर्ड घेते आणि मोबाईल अनलॉक करते, तर त्यामध्ये मिठू तेजा आणि हर्षितसाठी एक व्हिडिओ बनवलेला असतो। त्यामध्ये मिठू असं म्हणत असते की हर्षित आणि तेजा, मला माहिती आहे तुम्हाला सरप्राईज आवडलं आहे, आणि विचारते की डेकोरेशन कसं वाटलं? मला माहिती आहे तुम्हाला डेकोरेशन खूप आवडलं आहे। आणि हर्षित, तू तर कन्फ्यूज झाला असणार खूप, पण काय आहे ना, आमची ती तेजा आहे ना, उसका पहली बार किसी पे दिल आया है, आणि तो लकी मुलगा कोण आहे माहिती आहे का? तो लकी मुलगा तू आहेस। आता सगळेजण खूप शॉक होऊन तो व्हिडिओ बघत असतात। हर्षितसुद्धा आश्चर्याने तेजाकडे बघत असतो। आता मिठू त्या व्हिडिओमध्ये पुढे काय म्हणते की हर्षित, तुला तिची खासियत माहिती आहे का? ती बाहेरून जरी तुला रफ अँड टफ दिसली ना, तरी तिच्या आतमध्ये एक सेन्सिटिव्ह आणि प्रेमळ मुलगी दडलेली आहे, आणि त्याच मुलीला तू खूप आवडतोस। मला माहिती आहे आमची तेजा काय तुला प्रपोज करणार नाही, म्हणून तिच्या वतीने मी तुला प्रपोज करते। आता तेजा खूपच शॉक झालेली असते आणि तिला आठवतं की मिठू प्रेरणासोबत काहीतरी बोलत असते की मी आज हर्षितला घरीच बोलवणार आहे। आता तिला तसंच आठवतं की जेव्हा वॉशरूमसाठी ती आतमध्ये गेलेली असते, तेव्हा मिठू तिला म्हणते की लवकर बाहेर परत जा, माझं खूप काम बाकी आहे। आता तेव्हा तेजा तिच्यावर चिडते आणि म्हणते की मला नाही ऑर्डरी सोडायच्या, कोण समजतेस कोण गो तू स्वतःला? यावर मिठू म्हणते की कोण समजतेस, पार्टी मी अरेंज केली आहे ना, आणि तसंही मला माझ्या हर्षितसाठी सरप्राईज प्लॅन करायचं आहे। हे सगळं आठवून आणि मिठूचा तो व्हिडिओ बघून तेजा खूपच इमोशनल होते आणि ती रडायला लागते। आता श्वेतासुद्धा तो व्हिडिओ बघून खूपच रडायला लागते। आता सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात। आता मिठू त्या व्हिडिओमध्ये गुलाबांचा गुच्छ देऊन हर्षितला प्रपोज करत म्हणते की हर्षित, आमच्या तेजाशी लग्न करशील का? हे बघून तेजा खूपच इमोशनल होते। आता मिठू पुढे म्हणते की हर्षित, ती खूप प्रेम करते रे तुझ्यावर, तुला ना अजून एक गंमत सांगायची, तुला माहिती आहे का हर्षित, ती ना तुझ्यासाठी कोणाशीही पंगे करू शकते, राडे घालू शकते, आलतू फालतू लोक तिला आवडतच नाहीत, आणि म्हणूनच तू तिला खूप आवडतोस, कारण तू खूप स्पेशल आहेस। आता मी सांगते, खरंच खूप सुकाट ठेवेल ते हर्षित तेजा तुला। आमची तेजा ना एकदम साधी आहे रे, बाकी सगळे लोक बोलून एखाद्याची काळजी घेतात, पण आमची तेजा आपल्या लोकांसाठी ना काहीही करू शकते, पण हां, तिला ना तिची स्पेस लागते बरं का, नाहीतर तिच्या डोक्याची मंडई होते आणि सगळ्यांचा बाजार उठवते ती। तुला माहिती आहे का, तेजाला खुश ठेवणं खूप सोपं आहे, इतर मुलींसारखं नाही आहे रे तिचं। केक, बुकेज, गिफ्ट, तिला उठल्या उठल्या सकाळी एक कडक ब्लॅक कॉफी करून द्यायची, मग तेजा खुश, ती काही करू शकते मग तुझ्यासाठी। हे सगळं बघून सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात आणि रडत असतात। हर्षित मात्र खूपच कन्फ्यूज असतो। आता मिठू पुढे म्हणते की अरे देवा, मी बोलत काय बसली आहे, मला माहिती आहे तुम्ही दोघं एकत्र मस्त धमाल कराल, लव यू गाईज, असं म्हणून ती व्हिडिओ बंद करते। आता तेजा खूपच रडत असते, तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की तेजा, आता तरी कळलं का तुला मिठूने एवढा वेळ आपल्याला खाली का थांबायला सांगितलं होतं ते? श्वेतासुद्धा खूपच रडत असते आणि ती रडत म्हणते की किती भारी मुलगी आहे गं ही, मानलं हिला।
आता तेजा रडत मिठूला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की मिठू कुठे आहेस तू? मिठू लवकर बाहेर ये, मला तुला घट्ट मिठी मारायची, कुठे आहेस तू? आता प्रेरणासुद्धा मिठूला आवाज द्यायला लागते की प्रेरणा म्हणते की मिठू तुझं सरप्राईज मिळालं आहे तेजा आणि हर्षितला, त्यामुळे आता बाहेर या लवकर. आता वल्लरी म्हणते की हो ना, आता तिथे बसून काय लाजत आहात तुम्ही, बाहेर या पटकन. पण आतून कोणाचाच रिप्लाय येत नाही. आता तेजा मिठूला आवाज देत म्हणते की राहू दे, मीच आतमध्ये येते, असं म्हणून ती आतमध्ये जायला लागते. आता तिच्यासोबत सर्वजणच आतमध्ये जातात. आता आपण आतमध्ये पाहतो की मिठू बेडवर झोपलेली असते. सर्वजण रूममध्ये येतात. आता तेजा रडत मिठूकडे बघायला लागते आणि मिठूला असं झोपलेलं बघून म्हणते की एवढं सगळं करून तू आतमध्ये येऊन निवांत झोपली आहेस, असं म्हणून ती मिठूजवळ जाते आणि तिला उठवायला तिला हात लावते. तर मिठूच्या पोटात काहीतरी खुपसलेलं असतं आणि तिच्या पोटातून रक्त येत असतं. बेडवर सगळं रक्त पडलेलं असतं. हे बघून तेजा खूप शॉक होते. आता हे सगळं बघून सर्वजण खूपच घाबरलेले असतात आणि शॉक झालेले असतात. आता वल्लरी मिठूला असं बघून मोठ्याने ओरडते. सगळेच खूपच घाबरलेले असतात आणि ते घाबरून रडत मिठूला उठवण्याचा प्रयत्न करायला लागतात. श्वेता तर हे सर्व बघून खूपच घाबरलेली असते. तिला आठवतं की जेव्हा मिठूचं आणि तिचं भांडण झालेलं असतं तेव्हा तिने मिठूचा गळा पकडलेला असतो आणि ती रागाने मिठूला धमकावत म्हणलेली होती की गळा दाबून मारून टाके ना आत्ताच्या आत्ता, आता बघच मी काय करते तुझं. हे सर्व आठवून श्वेता खूपच घाबरलेली असते आणि ती घाबरून मिठूकडे बघत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता हर्षित ॲम्ब्युलन्सला कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलवतो. तेजा, प्रेरणा आणि वल्लरी तर खूपच रडत असतात आणि त्या मिठूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आता श्वेताला आठवतं की ती रागात मिठूला म्हणाली होती की एक खून जर माफ असता ना मला, तर मी आत्ता तुझा मुर्दा पाडला असता. हे सगळं आठवून श्वेता खूपच घाबरलेली असते. सर्वजणसुद्धा खूपच रडत असतात आणि मिठूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आता यानंतर आपण पाहतो की मिठूला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. आता डॉक्टर मिठूला ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. आता हर्षित, तेजा आणि प्रेरणा वल्लरीला शांत व्हायला सांगतो आणि त्यांना समजवायला लागतो. तर श्वेताला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि ती सुद्धा खूपच रडत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.